बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पन्हाळा भागामध्ये ऊस पिकावर प्रामुख्याने गवताळ वाढ, तांबेरा, पानावरील तपकिरी ठिपके, पोका बोईंग तसेच मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगांचा प्रसार बाधित बियाणासोबतच जमिनीमधून होत असल्याने लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रिया तसेच जमिनीमध्ये बुरशीनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे. ऊस पिकामध्ये एकात्मिक कीड व रोग नियंत्रण सोबतच जैविक खतांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर R.A. कारंडे यांनी केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या विद्यार्थिनी व मल्हारपेठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शारदा दत्तात्रय पाटील होत्या. ऊस लावणीपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा द्यावी. ऊस पिकातील हुमणी किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये आपल्या प्रक्षेत्रामध्ये प्रकाश सापळे लावावे. तसेच लागवडीपूर्वी जमिनीमध्ये मेटारायझम या जैविक कीडनाशकाचा वापर करावा, असे आवाहनही डॉक्टर कारंडे यांनी केले. यावेळी कार्यक्रम समन्वयक ग्रामीण कृषी कार्यानुभव कोल्हापूर डॉक्टर B.T. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर S.J. वाघमारे, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी A.B. पाटील यांनीही उपस्थितांना कृषीविषयक मार्गदर्शन केले. स्नेहल हिरवे, वैष्णवी हुंबे, सायली जाधव, मयुरी कवडे, सायली कवठेकर यांनी संयोजन केले. कार्यक्रमात सरपंच शारदा दत्तात्रय पाटील, उपसरपंच राजेंद्र, सदस्य सीताराम सातपुते, सीताराम काळे, स्वाती चौगुले, दीपाली पाटील, सुनीता कापसे, अश्विनी सातपुते, ज्योती पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य सुदर्शन पाटील, शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख अरुण पाटील, तंटामुक्त अध्यक्ष संजय मोरे, इंद्रजित सुरेश बच्चे, राहुल बळवंत बच्चे, प्रशांत नारकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.